आज मला जरा लवकरच स्वयंपाक बनवायचा होता. त्याच्यासाठीच ना माझी गडबड चालू होती. त्यात याचं एक वेगळंच, याला तर नेहमी इथंच पाणी प्यायचं असतं. असो, पटकन सगळं आवरून घेतलं आणि मीसुद्धा छान तयार झाले बाहेर जाण्यासाठी. तर आता तिकडं काही शूट घ्यायला जमलं नाही, त्याच्यामुळे ना आल्यानंतर मग शूट करायला घेतलं. तर हे मी ना स्नेक प्लांट आणलं होतं गोव्यावरून, तेच आज मला लावायचं होतं. आता आणूनसुद्धा ना 4-5 दिवस झाले होते. म्हटलं आज लावूनच घेऊयात. त्यासाठी ना पहिला तर बॉटल अशी कट करून घेतली आणि हे सुद्धा असं काहीसं कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने ना पाण्यात ठेवून दिलं. आता याला चांगली छान मुळं सुटली की कुंडीमध्ये लावून घेईन. त्यासोबतच ना मी तर मनी प्लांटसुद्धा लावलं होतं, ते सुद्धा ना चांगलं ग्रो होते. त्याच्यानंतर मग हे शेंगदाणे भाजायला घेतले. आता कालचा व्लॉग बघितला असेल तर ना हे जे मी वेगळे केले होते ना शेंगदाणे, तेच आहे ते. थोडं कूट करायचं आणि थोडीफार शेंगदाण्याची चटणी करायची म्हणून भाजून घेतले. आता हे छोटे शेंगदाणे असतात ना, त्याची सालं काय लवकर निघत नाहीत. त्याच्यामुळे ना जेवढी निघतील ना तेवढी काढून घेतली आणि चटणी बनवून घेतली. आता या चटणीची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर ना कॉमेंट करायला विसरू नका. आणि व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.